श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. खरं तर रोज सकाळची पूजा हे अर्चीचे पप्पा करतात, पण आज त्यांना उशीर झाला होता, त्यामुळे आज सकाळची पूजा मी केली. दिवसाची सुरुवात ही छान प्रसन्न देवाच्या पूजेने झाली होती. त्यानंतर अर्चित आणि माझ्यासाठी छान पोहे करून घेतले. मस्त पोह्यांचा नाश्ता करून घेतला. अर्चूला पण पोहे फार आवडतात. अर्चू कसं झालं नाश्ता? यम्मी ना? दोघांना पण आणलं. आणा आणा. अरे बापरे, आवडतात का? आवडतात. पिंकू कुठे आहे? दे मला दे. अरे बापरे, ते कोण आहे? पिंकू आणि पिंकूचं बेबी आहे. कोण आहे? कोण आहे ते? पिंकू कुठला आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये पिंकू कोण आहे? हाय पिंकू. वा वा. आणि ते दुसरं कोण आहे मग? तो कोण आहे? बेबी आहे. पिंकूचं बेबी. हो. पिंकूला सोफ्यावर बसव. सोफ्यावर बसव पिंकूला. पिंकूला सोफ्यावर बसव. पिंकू माझा. अरे बा, नाही पिंकू माझा आहे. काय झालं चिडायला? अर्चू आहे मम्माचा. अर्चू आहे मम्माचा. ते तुझं आहे मग. पिंकू माझा. पिंकू पण तुझाच आहे मग. मम्माला काय? मम्माला ते दे की मग मम्माला. हो. आज खाली पाऊस होता, त्यामुळं अर्चितला गार्डनमध्ये नेलं नाही, घरातच त्याच्याशी खेळत बसले. त्यानंतर जेवण झालं आणि उद्या शुक्रवार आहे. अर्चितच्या बाबांना उद्या सुट्टी असते. जनरली आमच्यात शुक्रवारी नॉनव्हेजचा बेत असतो, पण आता श्रावण सुरू आहे, त्यामुळं नॉनव्हेज बंद 1 महिना. मग म्हटलं उद्या अप्पमचा बेत करावा आणि त्याच्यासाठी मग 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी आपले कांद्या पोह्यांचे साधे पोहे असे भिजवून घेतले आणि ते भिजत ठेवून दिले. त्यानंतर संध्याकाळी तुळशीची पूजा करून घेतली. हे माझं छोटंसं तुळशी वृंदावन आणि हा त्याचा छोटासा पुजारी. आम्हाला ही अशी घंटा वाजवायची असते. त्याला पूजा करायला खूप आवडतं. ते झाल्यानंतर त्याच्या संध्याकाळच्या खाण्यासाठी म्हटलं शिरा बनवून घ्यावा. तेवढ्यात अर्चितचे बाबाही आले आणि ते म्हटले की मलाही भूक लागली आहे, मी पण शिरा खाणार आहे. मग म्हटलं तिघांसाठीही करूया. अर्चित हा ऑलमोस्ट पुढच्या महिन्यात 2 वर्षांचा होईल आणि अजूनही मी त्याला साखर दिली नाही आहे. क्वचित कधीतरी एखाद्या पदार्थातून खाल्ली जाईल तेवढीच. अदरवाईज मी त्याला त्याच्याच पर्सनली कुठल्याही पदार्थामध्ये साखर टाकत नाही. त्यामुळे मग त्याच्यासाठी गुळाचाच शिरा बनवणार होते. आणि कारण की हा शिरा अर्चितही खाणार होता, म्हणून मी कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्सही वापरले नाहीत. फक्त आणि फक्त मनुके वापरले, कारण मनुके मऊ असतात, त्याला खाता येतात व्यवस्थित. ड्रायफ्रूट्स जरी तुकडे करून टाकले तरी तो व्यवस्थित खाईलच याची काही शाश्वती नाही. कदाचित अडकलं तर प्रॉब्लेम होऊ शकतं.
म्हणून मग मी त्याला अजून तरी कुठले ड्रायफ्रूट्स डिरेक्टली खायला देत नाही, पावडर फॉर्ममध्ये देते. त्यामुळे मग फक्त पिवळे मनुके टाकून घेतले आणि त्यामध्ये 1 वाटी रवा भाजून घेतला. 1 वाटी रवा असेल तर साधारण पाऊण वाटी गूळ आणि 3 वाटी पाणी हे असं प्रमाण लागतं. त्यामुळे मग रवा भाजून घेतला. रवा भाजत असतानाच दुसऱ्या गॅसवरती 2 वाटी पाणी तापत ठेवायला ठेवलं. या 2 वाटी पाण्यामध्ये साधारण पाऊण वाटी गूळ एवढा गूळ घातला आणि ते विरघळून घेतलं. गूळ पाण्यात विरघळून घेतल्यामुळे तो गाळून घेता येतो आणि जर त्यात काही इम्प्युरिटीज असतील तर त्याही मग निघून जातात. गूळ हा पूर्ण विरघळून घेतला पाण्यामध्ये. त्यानंतर जो रवा भाजून घेतला होता त्याच्यात थोडीशी वेलची पूड मिक्स केली. पाणी घालण्या अगोदर वेलची पूड मिक्स केली तर ती व्यवस्थित मिक्स होते. पाणी ओतलं की मग शिरा थोडा घट्ट होतो, त्याच्यात व्यवस्थित मिक्स होत नाही वेलची पूड. मग अगोदरच वेलची पूड मिक्स करून घेतली आणि थोडासा रवा भाजून घेतला. मग त्याच्यातच जे मी गरम पाणी केलं होतं 2 वाटी, ते गुळाचं 2 वाटी पाणी ॲड करून घेतलं आणि झाकण ठेवून साधारण 1-2 मिनटं वाफ काढून घेतली. जसं मी सुरुवातीला म्हटलं की 1 वाटी रवा असेल तर मी साधारण 3 वाटी पाणी घालते आणि आत्ता मी इथं 2 वाटी गुळाचं पाणी घातलं होतं. सो नंतर पुन्हा त्याच भांड्यामध्ये अजून 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलं. आता 1 वाफ काढून झाली होती, सो त्याच्यातच थोडंसं पुन्हा मी पाणी मिक्स केलं, गरम पाणी, आणि परत 1 वाफ काढायला घेतली. मी इथे जाड रवा वापरला होता. जाड रवा असेल तर साधारण 3 वाटी पाणी लागतं. जर रवा बारीक असेल तर 2.5 वाटी पाणीही पुरतं. जाड रवा पाणी थोडं शोषून घेतो, नंतर थोडा ड्राय होतो, त्यामुळे मी साधारण 3 वाटी पाणी वापरते आणि एकाच वेळी सगळं पाणी घालत नाही. एकाच वेळी जर पाणी घातलं तर शिरा थोडासा चिकट होतो. थोडं असं पाणी शिंपडून घातलं आणि वाफ काढून घेतली की शिरा छान सुट्टाही होतो आणि चवीलाही छान खमंग लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. असा गुळाचा शिरा खूप छान लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आणि गिल्ट फ्री. सो नक्की ट्राय करून बघा. सो अशा प्रकारे शिरा करून घेतला आणि तुम्ही अर्चितची रिॲक्शन बघू शकता शिरा झाल्यावर. सुरुवातीला ज्यावेळी मी त्याला शिरा द्यायला गेले तर तो म्हटला की मम्मा हा गरम आहे. हा आहे ना. सो मग थोडा वेळ पुन्हा मी किचनमध्ये आणून ठेवला, त्याला थोडंसं बिझी केलं आणि मग नंतर थंड झाल्यानंतर पुन्हा त्याला नेऊन दिला आणि त्याने छान तो एन्जॉय केला. त्यानंतर ह्यांच्या आणि माझ्या शिऱ्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि आम्हाला आता असं स्वतःच्या हाताने मोस्टली खायचं असतं सगळं. शिरा खाल्ला होता त्यामुळे फारशी भूक नव्हती. मग फक्त थोडासा मसाले भातच लावून घेतला. छान सुट्टा झाला होता मसाले भात. फार काही टाकलं नव्हतं त्याच्यात, फक्त मटर, फ्लावर आणि बटाटा, बाकी काही भाज्या टाकल्या नव्हत्या. सो मग छान मसाले भात आणि तळलेली कुरडई असा डिनर करून घेतला. डिनर झाल्यानंतर दुपारी जे तांदूळ आणि पोहे भिजत घातले होते ते बारीक करायला घेतले. साधारण 5-1 तास झाले होते. छान भिजले होते पोहे आणि तांदूळ दोन्हीसुद्धा. मी परत एकदा सांगते, 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी पोहे असं घेतलं होतं मी.
सो हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं. इडली बॅटरपेक्षा थोडंसं पातळ बॅटर करायचं आहे आणि तांदूळ आणि पोहे भिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं तेच पाणी हे बारीक करण्यासाठी वापरायचं, जेणेकरून फर्मेंटेशन प्रोसेस अजून चांगली होते. त्यानंतर याच्यातच 1 वाटी ओलं खोबरं आणि 4 चमचे साखर हे मिश्रण बारीक करून घ्यायचं. पहिले 2 राऊंड जे होते ते तांदूळ आणि पोह्याचे होते आणि हे जे आत्ता मिश्रण तुम्ही बघताय ते ओलं खोबरं आणि साखर यांचं आहे. सो मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडक्यात 3 वाटी तांदूळ, 1 वाटी पोहे, 1 वाटी खोबरं आणि 4 चमचे साखर असं सगळं हे मिश्रण आहे. आत्ताचं जे वातावरण आहे ते फार थंड आहे, पावसाचे दिवस आहेत, त्यामुळं एक आयडिया करते मी नेहमी ह्या दिवसांमध्ये असं पीठ फर्मेंट करण्यासाठी. गादीवरती एक आपण ज्या अंगावर रग घेतो तो रग अंथरायचा आणि त्याच्यामध्ये हा डबा व्यवस्थित छान झाकून ठेवायचा. याच्याने या पिठाला छान ऊब मिळते आणि फर्मेंटेशन खूप छान होतं. सो असं संपला आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा.